हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण बनवणार आहोत उरलेल्या पोळ्यांपासून मस्त असा नाश्ता। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी ह्या उरलेल्या शिळ्या पोळ्या आहेत, ह्या 2 पोळ्या आहेत। तर 2 पोळ्यांपासून मी हा नाश्ता बनवत आहे। तर तुमच्याकडे जितक्या शिळ्या पोळ्या उरल्या असतील तर त्याचा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। तर ह्या पोळ्या आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत सर्वप्रथम। तर अशा पद्धतीने मी तोडून घेत आहे, त्याचे तुकडे करून घेत आहे आणि हे सगळे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। तर तुमच्याकडे जर चुरमा करत असतील तर चुरम्यासाठी जसं आपण बारीक करतो मिक्सरच्या भांड्यामध्ये पोळ्या, तसंच हे बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने चुरमा बनला याचा। तर हा सगळा चुरा जो आहे पोळ्यांचा चुरमा, तर तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता माझ्याकडे बीटचा एक छोटासा तुकडा आहे, तर तो किसून मी याच्यामध्ये घालत आहे। अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये बीट किंवा दुसऱ्या भाज्या घालू शकता। आता उकडलेले बटाटे आहेत, 2 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून घेतले होते आणि तेही अशा पद्धतीने मी किसून याच्यामध्ये घालणार आहे। तर बटाटेही किसून झाले आहेत आपले। आता याच्यामध्ये आपण काही दुसऱ्या गोष्टी घालणार आहोत ज्यामुळे आपल्या या नाश्त्याची टेस्ट वाढेल। तर जवळपास 1-1.5 चमचा चिली फ्लेक्स घालत आहे, 1 चमचा ओवा घातलाय, साबूत तीळ घातलेत 1 चमचा, त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे साबूत आणि खूप सारा कोथिंबीर बारीक कापून घातलेला आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग वाढवू शकता। मीठ घालत आहे मी या ठिकाणी चवीनुसार। कणिक मळताना जर तुम्ही कणकेमध्ये मीठ घातलेलं असेल तर त्या पोळ्यांमध्ये ऑलरेडी मीठ राहणार, तर त्याच्यानुसार तुम्ही मिठाचं प्रमाण ठरवा। तर आता हे सगळं आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये दुसरं पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्याला। तर बीटच्या रसामध्ये आणि बटाट्याचं जे ओलावा आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे डो शेपमध्ये मळून घ्यायचं आहे, अगदी याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये दुसरं पाणी लागत नाही आणि जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडासा किंचित पाण्याचा शिंतोडा याच्यामध्ये मारू शकता, परंतु आवश्यकता अजिबात नाही लागणार आहे। आणि अशा पद्धतीने मी ज्या प्रकारे एकजीव करत आहे तसंच एकजीव करत आपल्याला हे डो शेपमध्ये बनवून घ्यायचं आहे। तर आता यातनं मी छोटासा गोळा घेत आहे आणि याला हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने लांबट करून सिलेंडर शेप देत आहे, लंबुळकं असं करून घेत आहे। याचा नाश्ता दिसायला खूप छान दिसतं, त्यामुळे मी अशा पद्धतीचा शेप दिलाय। तर तुम्ही सिंपल टिक्कीच्या शेपमध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता। तर पहिला जो नाश्ता आहे आपला हा सिलेंडर शेपमधला, तर हा बनवून रेडी झालेला आहे। तर आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ह्या डोपासनं सगळं आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इतके बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर याच्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि कढईत तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला, तेव्हाच हा नाश्ता व्यवस्थित बनेल। तर फुल फ्लेमवरती आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे एक एक करून नाश्ता सोडून घ्यायचा आहे। तर एका वेळी तेलात जितके बसतील तितके नाश्ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे। तर मी जास्त तेल घातलेलं नाही आहे, कारण कडलेलं तेल नंतर आपण जास्त वापरत नाही, त्यामुळं कमी तेलामध्ये कमीच का होईना जास्त वेळ लागेल आपल्याला, पण मी अशा पद्धतीने तळून घेणार आहे। थोड्या वेळ आपल्याला याला टच करायचं नाही आहे, जस्ट 1-2 मिनिटं आपल्याला चांगलं फ्राय झालं का त्याच्यानंतरच आपल्याला हे हलवायचं आहे। तुम्ही जर टाकल्याच्या नंतर लागलीच चमचा फिरवला किंवा झाऱ्या फिरवला याच्यामध्ये तर मग हे तुटू शकते। तर बघू शकता 1-2 मिनिटानंतर जस्ट हलक्या हाताने मी हे झाऱ्या फिरवून घेत आहे याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी आपल्याला मस्त खरपूस असे हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अगदी गोल्डन ब्राऊन याचा कलर येऊ द्यायचा आहे आपल्याला, तोवर आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय करताना खूप फुल फ्लेमवरती किंवा स्लो फ्लेमवरती फ्राय करायचे नाही आहेत, तर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच असायला हवी। लो फ्लेमवरती फ्राय जर केले तर मग खूप जास्त तेल पितील आणि हाय फ्लेमवरती फ्राय केले तर मग म्हणाव तसे क्रिस्पी बनणार नाहीत। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहिली बॅच आपली फ्राय होऊन रेडी झाली आहे, बघू शकता
कलर किती सुरेख आला आहे आणि खायला देखील तितकेच खमंग लागतात. तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मुलांच्या टिफिनमध्ये पार्टी स्टार्टर म्हणून देखील तुम्ही याचा वापर करू शकता किंवा छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. कोणालाही वाटणार नाही की हे उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेला नाश्ता आहे. तर बाकीचे देखील मी असेच फ्राय करून घेतलेले आहेत. तर बघू शकता रेडी झाली आहे आपली उरलेल्या पोळ्यांपासूनची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.